A flywheel in the form of disc is rotating. मैम आवाज Hmm? Is rotating about an axis. About an axis, passing through its center and perpendicular to its plane. And perpendicular to its plane. Losses 100 joule of energy. Losses 100 joule of energy, comma, when slowing down from हो recording करते हैं मी slowing down from 60 rpm to 30 rpm 60 rpm to 30 rpm. Find its moment of inertia. Find its moment of inertia about the same axis. About the same axis and change in its angular momentum. Change in its angular momentum. ओके चलो देखो क्या दिया है प्रॉब्लम में. A flywheel in the form of disc is rotating about an axis passing through its center and perpendicular to its plane. यानी एक फ्लाईव्हील है. फ्लाईव्हील यानी डिस्क के जैसी हुई. ठीक है तो उसके सेंटर से जा रही है एक्सिस. ये ऐसे सेंटर से एक्सिस जा रही है उसके डिस्क के. अब मेरी थोड़ी इधर गई. हाँ और वो बोल रहा है कि उसने कितनी एनर्जी लॉस की है 100 जूल ऑफ एनर्जी. यानी कौन सी एनर्जी? काइनेटिक एनर्जी लॉस की उसने 100 जूल. ठीक है when slowing down from 60 rpm to 30 rpm. 60 rpm एंड 30 rpm क्या हुई? यानी ये जब स्लो डाउन हो रही है जैसे फैन ऑफ होने के बाद जैसे होता है लॉस ऑफ एनर्जी. इसने लॉस कितनी की? 100 जूल. यानी ये एक्चुअली चेंज इन काइनेटिक एनर्जी हुई. इनिशियली ज़्यादा होगी. जैसे आप फैन ऑफ करते हो तो पहले ज़्यादा होती है और फिर धीरे धीरे कम होते जाती है. तो स्टार्टिंग में उसने जो रिवॉल्यूशन किए थे पर मिनट में कितने किए थे? 16. फिर स्लो डाउन डाउन होते होते उसने रिवॉल्यूशन कितने किए? 30. यानी N1 इसका था 60 rpm. इसके आरपीएम के आरपीएस में कन्वर्ट करो. डिवाइड बाय कितना होगा? रिवॉल्यूशन पर मिनट. रिवॉल्यूशन पर मिनट इसको हम रिवॉल्यूशन पर सेकंड में कर रहे हैं तो डिवाइड बाय 60 करेंगे तो ये कितना आएगा? 1 रिवॉल्यूशन पर सेकंड. ठीक है और फिर N1 से 60 आरपीएम से कहाँ तक के गया वो? 30 आरपीएम तक के. यानी फिर उसकी रोटेशन हो गई 30 आरपीएम. 30 डिवाइडेड बाय 60 यानी कितने हुए? 1/2 यानी 0.5 रिवॉल्यूशन पर सेकंड. ठीक है फाइंड इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया. आपको मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करना है और साथ में फाइंड आउट करना है चेंज इन एंगुलर मोमेंटम. दैट इज फाइनल माइनस इनिशियल. हाँ डेल एल. चेंज यानी डेल एल. ठीक है तो हमारा चेंज इन काइनेटिक एनर्जी का फॉर्मूला हमने कल निकाला था. याद आता होगा तो. वैसे काइनेटिक एनर्जी यानी फाइनल माइनस इनिशियल ऐसा होता है. और काइनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन कितना होता है? हाफ आई ओमेगा स्क्वायर. तो मोमेंट ऑफ इनर्शिया तो सेम रहेगा सिर्फ चेंज क्या हो रही है? उसकी एंगुलर स्पीड चेंज हो रही है. तो यहाँ पे आएगा ओमेगा 2 स्क्वायर माइनस हाफ आई ओमेगा 1 स्क्वायर. यहाँ से हाफ आई कॉमन निकलता है ब्रैकेट में जाता है ओमेगा 2 स्क्वायर माइनस ओमेगा 1 स्क्वायर ऐसा जाता है इज इक्वल्स टू हाफ आई. और ओमेगा का फॉर्मूला क्या होता है? एन के फॉर्म में 2πn. हाँ तो ये हो जाएगा 2πn2 का स्क्वायर माइनस 2πn1 का स्क्वायर. ओके
यहाँ से देखो ये 2 पाई स्क्वायर यानी ये हो जाएगा 4 पाई स्क्वायर, यहाँ पे भी हो जाएगा 4 पाई स्क्वायर, वो बाहर निकल जाएगा कॉमन। 4 पाई स्क्वायर मैंने वो कॉमन निकाल लिया, ब्रैकेट में गया n2 स्क्वायर माइनस n1 स्क्वायर, ठीक है। और ये हमें चेंज इन काइनेटिक एनर्जी दी हुई है 100 जूल की। ये 2 2 ज़ा 4, ये हो गया ट्वाइस आई, ये पाई स्क्वायर n2 स्क्वायर, n2 कितना दिया है आपको, दैट इज 0.5 का स्क्वायर माइनस 1 का स्क्वायर, ऐसा जाएगा ये, दैट इज 2 × I × पाई स्क्वायर। 0.5 का स्क्वायर होता है 0.25 माइनस 1, 100 इज इक्वल्स टू, ठीक है। ये 2 × I × पाई स्क्वायर, पाई की वैल्यू अगर हम 3.14 डाल दें, क्योंकि इसमें कुछ दिया हुआ तो नहीं है, 3.14 का स्क्वायर इंटू 1 में से 0.25 गया, 1 रुपये में से 25 पैसे गए, तो कितने बचते हैं, 0.75. हाँ 75 पैसे ना, यानी 0.75, ठीक है। माइनस आएगा लेकिन 1 रुपीज़ ग्रेटर होगा, 0.25 लेस होगा, 1 माइनस 0.25 दैट इज माइनस 0.75। ये 75 2 ज़ा 150 हो जाता है, माइनस साइन आगे ले लेती हूँ मैं, और डेसिमल पॉइंट आफ्टर 1 प्लेस, इंटू आई इंटू 3.1 का 4 में स्क्वायर देखो, 31 का स्क्वायर, 31 का स्क्वायर देखो 4 में कितना है, लॉग टेबल लेके बैठा करो, लॉग टेबल निकालो सब जन। 3.142 लेना पड़ेगा लेकिन आंसर आला 9.8596। एक मिनट, 9.8596 इथे 3.142 कराल, नॉट ओनली 3.14, इथे 3.142चा स्क्वेअर कराल, हा तसा मग लॉगनी काढावा लागेल तुम्हाला, 2 लॉग ऑफ घेऊन, कारण याचा स्क्वेअर नाही आहे आपल्याकडे लॉगमध्ये। हा आता तू जो काढला हा 3.14चा काढला, पण ठीक आहे, आपण 3 डिजिटपर्यंत घेऊन याला 5चं 6 करू शकतो, काही प्रॉब्लम नहीं। आई की वैल्यू काढ़ाई, आई की वैल्यू निकालनी है, तो ये पूरी वैल्यूज इसके अपॉन में चली जाएगी, तो आई इज इक्वल्स टू फॉर्मूला होगा आपका 100 डिवाइडेड बाय -1.5 इंटू 9.85, 9 है तो मैं इसको 60 कर लेती हूँ, एक इसमें ऐड कर देती हूँ, ठीक है। 100 अपॉन 15 से इसे मल्टीप्लाई कर दो, कितना आता है बताओ, करो मल्टीप्लिकेशन, बताओ कितना आता है। मैडम 1.5 से ना, हाँ 1.5 से 9.86 नॉट को 1.86 लिया तो भी चलेगा। -14.81। 14.81, 15 सख 90, 0 कैरी 9, 15 8 जा 1, -48.35, माइनस 148.35। 148 पॉइंट हैट्रे, मैम -14.79। 15 सख 90, 0 कैरी 9, 15 8 विसांश 120, 120 प्लस 9 129 कैरी 12 आणि 135 बरोबर आईचं मल्टीप्लिकेशन। इसको एक डेसिमल आगे कर लो, यानी ये ऐसा होगा 1.479,
इसको एक डेसिमल आगे किया तो 10 का पावर कितना होगा +1, आगे किया पॉइंट को तो 1 0, ये 10 के साथ कैंसल। ठीक है, अब इसका रेसिप्रोकल देखो 1.4 का 7 में और 9 में, 1.4 का 7 में और 9 में रेसिप्रोकल देखो। मीन डिफरेंस होता है रेसिप्रोकल में सबट्रैक्ट। लॉक टेबल तू पण घेऊन बस रे। बोलो 6760 मायनस केलं का हो 6760 6 पॉइंट की 0 पॉइंट 0.6760 6760 ओके। आणि हा मल्टिप्लाइड बाय 10 हा वरचा हे आपण फक्त 1/, ची वैल्यू काढली और 10 से इसको मल्टीप्लाई किया तो 6.76, ये निगेटिव साइन। यहाँ पे निगेटिव साइन क्या इंडिकेट कर रहा है? retarded motion हाँ, क्योंकि उसने बोला है कि फ्लाईव्हील इन द फॉर्म ऑफ डिस्क इज रोटेटिंग अबाउट एन एक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर एंड परपेंडिकुलर टू इट्स प्लेन, losses 100 जूल ऑफ एनर्जी व्हेन स्लोइंग डाउन फ्रॉम 60 आरपीएम टू 30 आरपीएम। जब वो स्लो डाउन हो रही है तब लॉस कर रही है वो एनर्जी, यानी वो कौन सी मोशन है? रिटार्डेड मोशन। तो निगेटिव साइन इंडिकेट्स दैट इट इज अ रिटार्डेड मोशन, देयरफॉर इसका मोमेंट ऑफ इनर्शिया आप यहाँ पे लिखोगे। नेगेटिव साइन इंडिकेट्स दैट इट इज रिटार्डेड मोशन, देयरफॉर आई इज इक्वल्स टू कितना हो गया 6.76 किलोग्राम मीटर स्क्वायर। ओके, जाऊ आगे। हो, मी फोटो सेंड करते, ते काही सांगायची गरज नाही मैम है। एक मिनट यहाँ पे लिखो ऐसे, निगेटिव साइन इंडिकेट्स दैट इट इज रिटार्डेड मोशन। झालं ना हा, ठीक आहे। याचा आता एक कन्सेप्ट राहिला अजून, आपण फक्त मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट केला, आय फाइंड आउट केला आपण फक्त। आता काय काढायचं आपल्याला? डेल एल, म्हणजे चेंज इन अँग्युलर मोमेंटम। अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला काय? एल इज इक्वल्स टू काय आहे फॉर्म्युला? आई ओमेगा। तो चेंज इन एंगुलर मोमेंटम यानी फाइनल माइनस इनिशियल, ऐसा होगा। यानी ये होगा आई ओमेगा 2 माइनस आई ओमेगा 1। आई कॉमन निकल जाएगा, ब्रैकेट में जाएगा ओमेगा 2 माइनस ओमेगा 1, और ओमेगा का फॉर्मूला क्या जाएगा? 2πn2 माइनस 2πn1। तो ये 2π कॉमन निकल जाएगा, दैट इज 2πi(n2 माइनस n1)। चलो करो, कैलकुलेट करो, आप करो अब कैलकुलेट। 2 इंटू पाई की वैल्यू 3.142 डालो, मोमेंट ऑफ इनर्शिया अभी हमने निकाला है, मैग्नीट्यूड फॉर्म में लेना, पॉजिटिव फॉर्म में, दैट इज 6.76 इंटू ये 0.5 था आपका -1, फिर से ये भी निगेटिव आएगा, 2 से इसको मल्टीप्लाई किया तो 2 2 ज़ा 4, 2 4 ज़ा 8, 2 1 ज़ा 2, 2 3 ज़ा 6 इंटू 6.76 इंटू 0.5 माइनस। हाँ, चलो निकालो इसकी वैल्यू। आप इसको 0.5 को 1/2 करके 2 से इसको डिवाइड भी कर सकते हो, या 5 से इसको मल्टीप्लाई भी कर सकते हो, और फिर दोनों के लॉग लेके ऐड करो और निकालो उसका आंसर। करो। मॅम 0.5 कसं आलं? 1 मधून 0.5 गेले तर किती राहतात? सॉरी, हा 0.5 होते ना आपले ते? हो 0.5 होते ना। 1 मधून 1.5 गेले, 50 पैसे गेले, 1 रुपयामधून 50 पैसे गेले, 50 पैसेच राहील ना। 0.5 मधून गेले ना मिस, हा, मग मायनस राहील ना। 0.5 मधून नसतो काढत ना बेटा आपण, हे लॉग आहे का?
ही ग्रेटर नाही, व्हॅल्यू बरोबर आहे, आहे. ही लेस व्हॅल्यू आहे. ग्रेटर व्हॅल्यू मधूनच लेस व्हॅल्यू मायनस करू ना आपण. लॉगचं कॅल्क्युलेशन नाही आहे हे साधे कॅल्क्युलेशन आहेत. कन्फ्यूज नका होऊ. लॉग मध्ये करतो आपण तसं. आता मग लिहिलं ना मायनस साईन समोर. मॅडम त्याचा आन्सर काय मॅडम 21.23992. हे याची मला कॅल्क्युलेशन नको आहे मला. तुम्ही कॅल्सीने वगैरे करत असेल तर ते कॅल्क्युलेशन नको आहे मला. लॉगचे मग कॅल्क्युलेशन. तो मायनस साईनच घेतली असते तर ते मोशनची इनर्शियाची. मग मायनस मायनस प्लस झालं असतं. बाकी काय झालं असतं? मग ते घेऊन घ्यायचं होतं ना आधी. मग प्लस मध्ये झालं असतं आन्सर. आपण शेवटी लिहू शकतो ना. प्लस मध्ये करा, त्याला निगेटिव्ह घ्या. मॅम पण फरक थोडी ना पडते मॅम, पण निगेटिव्ह साईन घेतली तरी. मॅम आन्सर मध्ये थोडी ना फरक पडते ना, साईनच्या निगेटिव्ह घेतल्याने. कोणतं निगेटिव्ह साईन? याच्यात हे साईन निगेटिव्ह घेतल्याने का? आन्सर पॉझिटिव्ह येईल ना. मोमेंटम पॉझिटिव्ह येईल. आपण तसंही खाली लिहितो. मग ही रिटार्डेड मोशन असल्यामुळे आपण मॅग्नेट्यूड फॉर्म मध्येच घेतो त्याचं. हा ना, तेच तर मॅम. हा, फरक काही पडणार नाही. बघा किती येते कॅल्क्युलेशन. मॅम 21.240. 21.240. ओके. 21.23 आलं एकाचं तर. याचं 21.23 आलं स्वराजचं. मॅम 21.239 येते ना. लॉगनी नाही करत आहे तुम्ही कॅल्क्युलेशन. लॉगनी करा, कॅल्सीने नका करू. किंवा मल्टिप्लाय करा. मग मल्टिप्लिकेशन तर मला नाही वाटत एवढं शक्य असेल तुम्हाला इतक्या लवकर. ठीक आहे ना, मी मल्टिप्लाय करते आहे. 5 6 30, 0 कॅरी 3. हे पण मल्टिप्लिकेशनचा आन्सर नाही वाटत आहे अथर्व मला. मॅम -20.73 असं होतं. 21.23992. मॅम हे कॅल्सीचा आन्सर आहे मॅम. हा, मी तेच बोलते आहे तुम्हाला सगळ्यांना. लॉगची सवय करा बेटा तुम्ही. कॅल्सीची सवय नका करू. तुम्हाला कॅल्सी यूज होणार नाही आहे पेपरमध्ये. मॅम मल्टिप्लिकेशन -20.73 आलं. 21 पॉईंट आलं. मॅम मल्टिप्लिकेशन -21.23992 येत आहे. अच्छा. मॅम हे कॅल्क्युलेटर आन्सर. तिने मल्टिप्लाय केलं म्हणते ना. बरं. 5 7 35 36 37 38 68 हातचे आले 3. 5 6 30 आणि 3 33 33. डेसिमल पॉईंट आफ्टर 3 प्लेस. चला सांगा बरं आता लॉग मला. याचा कॅरेक्टरिस्टिक येईल 0.62चा 8 आणि 4 मध्ये. 7 and 8 4. 7 984. 984. 33चा 8 मध्ये सांगा. 8299. 32 82. 8299. 5289 आहे ना 33चा 8 मध्ये. लॉग हो बघा ना. मॅम. हो 5289 हा पण बघून घे. 62चा 8 आणि 4 मध्ये. मॅम ते 7983 येते मॅम. एक मिनिट. हो मॅम 7983 येते. चला याची ॲडिशन करू आपण. 9 + 3 12 कॅरी 1. 17 कॅरी 1. 12 कॅरी 1. 13. 1.3272 इसका एंटी लॉग. 2124.
कैरेक्टरिस्टिक 1 है तो 1 ऐड होगा, 1 + 1 2, यानी डेसिमल पॉइंट कितने प्लस के बाद? 2 प्लस के बाद 2124। और इसका यूनिट क्या जाएगा फिर? प्रोडक्ट ऑफ आर एंड पी ना, मास इंटू वेलोसिटी, मीटर, किलोग्राम मीटर स्क्वायर पर सेकंड। ठीक है, चलो लो नेक्स्ट प्रॉब्लम। मैम 1 मिनिट. हो, झालं? मॅम ब्लर दिसत मॅम थोडं. माझी स्क्रीन तर करेक्ट आहे बाबा, तुमचं नेट बघा, माझ्या ह्याच्यात ब्लरनेस नाही आहे. लिहा नेक्स्ट. झालं. हां लिहा नेक्स्ट. अ थिन युनिफॉर्म रॉड, a thin uniform rod of length 1 meter and mass 1 kg is rotating about an axis, passing through its center and perpendicular to its length, passing through its center and perpendicular to its length. Full stop. Calculate the moment of inertia. Calculate the moment of inertia and radius of gyration. Radius of gyration of the rod about an axis, passing through a point midway between the center and its edge, perpendicular to its length, मॅम एकदा पूर्ण रिपीट करा ना मॅम. A thin uniform rod of length 1 meter and mass 1 kg is rotating about an axis, passing through its center and perpendicular to its length. Calculate the moment of inertia and radius of gyration of the rod about an axis passing through a point midway between the center and its edge, perpendicular to its length. झालं मॅम. चला सांगा गिवन काय आहे. Length equals to 1 Length meter. is equals to 1 meter. हां, Mass is equals to 1 kg. देन काढायचं काय आहे?
कॅल्क्युलेट द मोमेंट ऑफ इनर्शिया अँड रेडियस ऑफ गायरेशन ऑफ द रॉड. मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. रेडियस ऑफ गायरेशन इज डिनोटेड बाय K. K. हां. K. अबाउट एन एक्सिस पासिंग थ्रू अ पॉइंट मिडवे बिटवीन द सेंटर एंड इट्स एज. ये अगर रॉड है, ये पहली एक्सिस है उसकी जो सेंटर में से वो रोटेट कर रहा है, और उसने बोला है मोमेंट ऑफ इनर्शिया किस एक्सिस के लिए निकालना है, रेडियस ऑफ गायरेशन. रोटेटिंग अबाउट एन एक्सिस पासिंग थ्रू अ पॉइंट मिडवे बिटवीन सेंटर एंड एज. सेंटर एंड एज इन दोनों के बीच में से एक एक्सिस जा रही है. उस एक्सिस का आपको मोमेंट ऑफ इनर्शिया भी फाइंड आउट करना है एंड रेडियस ऑफ गायरेशन भी फाइंड आउट करना है. ठीक है. ये सेंटर से जा रही है, ये सपोज हमारी वो ओ एक्सिस है. इसका हमने कल मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट किया था. क्या किया था? 7/48 ml square. हाँ, यानी एक्सिस कहाँ से जा रही थी? एक एंड और सेंटर के बीच में से जा रही है एक्सिस. यानी ये एच की वैल्यू यहाँ पे कितनी हो जाती है? पूरी एल है. हाँ, पूरी L by एल होती है. यहाँ तक के L/2 हो जाएगी. आधी की तो L/2 और उससे भी आधी की तो कितनी होगी एच की वैल्यू? L/4. उस हिसाब से हमने उसका फॉर्मूला कल डिराइव किया था. I इज इक्वल्स टू 7/48 ml स्क्वायर. इसमें वैल्यू डाल दो. 7/48. मास इज 1 एंड लेंथ इज ऑल्सो यहाँ पे इस लेंथ को ले गया. अब ये वाले नहीं, हाँ, नहीं तो ये कर दोगे 4h. h नहीं, टोटल लेंथ, क्योंकि फॉर्मूला डिराइव कर लिया हमने. दैट इज 7/48. I इज इक्वल्स टू, डिवीजन करना पड़ेगा इसका. करो तो कितना आता है, या फिर लॉग भी ले सकते हो. याला भागू आपण आणि रेसिप्रोकल घेऊन घेऊ. 1/6 जा, रिमेनिंग 2 ना. 6. 48 7 6 42. 42 होते ना. रिमेनिंग 6 राहते. 0.0. 60. 7 8 जा 56. रिमेनिंग 4. 40. 5 5 जा 35. रिमेनिंग अगेन 50. 7 7 जा 49. 7 ठीक है, ओके. अब इसका रेसिप्रोकल ले लो. 6.8 का 5 में और 7 में. वन 458. 1458. 0 पॉइंट ना, किलोग्राम मीटर स्क्वायर. ये हो गया मोमेंट ऑफ इनर्शिया. और के का फॉर्मूला क्या होता है? जनरल फॉर्मूला के का Root IM. I अपॉन I m. by M. अंडर रूट I अपॉन m. दैट इज अंडर रूट. I हमने निकाल लिया है तो हम डायरेक्ट ले लेते हैं. 0.1458 और मास कितना है तो 1 है. इज इक्वल्स टू, चलो ये हो गया 0.1458. इसका स्क्वायर रूट निकालना है. क्या करूँ? निकलेगा क्या ऐसे डायरेक्ट? क्या करना पड़ेगा? पॉइंट शिफ्ट. कितना डेसिमल पीछे जाऊँ? 14.58, क्योंकि हमें पावर हमेशा इवन चाहिए होते हैं. -2. चलो देखो 14 का 5 में और 8 में स्क्वायर रूट देखो. 14 का 5 में और 8 में मैम 3.819. -2 बाहर निकलेगा तो क्या बन के निकलेगा? -1 इज इक्वल्स टू. और ये 10⁻⁻1. तो हम इसको अगर एक डेसिमल आगे कर ले 0.3819, एक डेसिमल आगे किया तो 10 का पावर +1 और ये 10 का पावर -1 गेट कैंसल. यानी आंसर आया 0.3819 मीटर के की वैल्यू. आप मेरे कैलकुलेशन के तरफ ध्यान दो. मैं कैसे कैसे कैलकुलेशन करती हूँ.
लिखने के इसमें मत रहो। मैं फोटो भेजने ही वाली हूँ आपको, लेकिन मैं कैसे कैलकुलेट करती हूँ, कैसे कैसे टेक्निक यूज कर रही हूँ लॉग के, वो देखो। माइक ऑफ रखो किसका आहे तो. मॅम हा, मॅम ते 7/48 चं कसं केलं मॅम ते सांगा ना. मी 7 नी 48 ला डिवाइड केलं. 7 नी 48 ला डिवाइड केलं, हे डिव्हिजन आलं. 7 1 जा आणि 7 नी 48 ला केलं तर 6.857 आलं. अच्छा अच्छा समजलं. हा, आणि मग याचा रेसिप्रोकल मास घेऊन येते ना, टाका. हा, मीटर स्क्वेअर येते ना युनिट. नाही मीटर स्क्वेअर नाही, मीटर येते. रूट मध्ये आहे ना बेटा, केजी. रूट अच्छा मध्ये. ठीक आहे. हा, इथे I/m, सपोज जर तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये नसेल दिला, मास आणि लेंथच दिलेली असेल, मोमेंट ऑफ इनर्शिया काढायला नसेल आणि डायरेक्ट रेडियस ऑफ गायरेशन काढायचं असेल, तर तुम्ही आयचा इथे फॉर्म्युला पण पुट डाऊन करून, म्हणजे कोणत्याही बॉडीचं रेडियस ऑफ गायरेशन काढताना हा कंटिन्यू फॉर्म्युला राहीलच. फक्त मोमेंट ऑफ इनर्शिया प्रत्येक वेळेस चेंज होते. जसं आता याचा मोमेंट ऑफ इनर्शिया होता 7/48 ml² अपॉन m असं जाईल. मग तर mm गेट कॅन्सल, तर याचा रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला काय होतो, 7/48 l² असा होतो. तो l बाहेर निघतो, दॅट इज l, म्हणजे तो झाला √7/48 टाइम्स l. कोणत्याही बॉडीचा काढता येईल तुम्हाला याच्यावरून रेडियस ऑफ गायरेशन. आपण जितके आपल्या टेक्स्टबुकमध्ये बॉडीज दिलेल्या आहेत, ऑब्जेक्ट दिलेले आहेत, त्या सगळ्या बॉडीचे तुम्ही रेडियस ऑफ गायरेशन काढू शकता. हा जनरल फॉर्म्युला. प्रत्येक बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया टाका आणि तो फाइंड आउट करा. ओके, हो मॅम. चला एक घ्या तुम्हाला होमवर्कला. मोमेंट ऑफ इनर्शिया आणि जर सपोज बॅच हे झाली, ऑफ झाली, तर मी सेंड करेल ते प्रॉब्लेम तुम्हाला. मॅम सांगा. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सॉलिड स्पियर about its diameter is 25 kilogram meter square. 25 kilogram meter square. Find its moment of inertia about the tangent. Find its moment of inertia about the tangent. ब्रॅकेट मध्ये तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्पियर अबाउट डायमीटर इज इक्वल टू 2/5 mr². स्पीयर पासून मॅम रिपीट एकदा सांगा. रिपीट सांगा मॅम. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ स्पियर अबाउट डायमीटर 2/5 mr². ठीक आहे, तर याच्यातून पहिले mr² ची व्हॅल्यू काढायची. mr² ची व्हॅल्यू काढून घ्यायची आणि मग टँजंटचा मोमेंट ऑफ इनर्शिया हा स्पियर आहे. स्पियरच्या थ्रू डायमीटरचा तुम्हाला दिलेला आहे 2/5 mr². हा मोमेंट ऑफ इनर्शिया दिला आहे 2/5 mr². तुम्हाला टँजंटचा काढायचा आहे, म्हणजे याच्यात ही ऍड होईल mh², म्हणजे mr² याच्यात परत ऍड होईल. IO इज इक्वल्स टू, हा IC इज नथिंग बट ID आणि हा तुमचा IT. IO इज इक्वल्स टू, याच्यात तुम्हाला लावावं लागेल पहिले पॅरलल ॲक्सिस थेरम. ते सॉल्व करावं लागेल, त्याच्यावरून तो मला वाटते 7/5 येतो बहुतेक. तर तो बघाल टँजंटचा मोमेंट ऑफ इनर्शिया mr². तर या फॉर्म्युल्यानी पहिले तुम्ही mr² ची व्हॅल्यू काढून घेणार, कारण तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया दिलेला आहे, आणि मग mr² ची व्हॅल्यू टँजंटच्या याच्यात टाकून तुम्हाला तो टँजंटचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळेल. मी हिंट दिली तुम्हाला आता. बरं, कालचं ते आपलं एक डिस्कशन राहिलं आहे बाकी. ते नीटचे CETचं कधी घेता टायमिंग? सकाळी घेता का? 10 वाजताचं वगैरे, 11 वाजताचा, मॅम कॉलेज असते 12 वाजता?
12 ते 1 मग असं चालू 12 होतं. ते 1 घ्या मॅडम. चालते मॅम 12 वाजता. चालेल मग उद्या 12 वाजता जॉईन करा मग. सीईटी नीट वाले 12 वाजता जॉईन करा, बाकीचे 1 वाजता जॉईन ठीक करा. मॅम. ठीक हो, आहे. मॅम. चला मी ऑफ करते. तुम्ही याचा आन्सर बघा किती येते काय येते तर. येत असेल तर बघा, अजून मीटिंग ओव्हर व्हायची आहे. होत असेल तर बघा.